हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा धर्माचा मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणी नै वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच भगवान पिता रात्रिः शरदुत्फुल्लमल्लिकाः वीक्षरन्तु मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवंतांनी शरद पौर्णिमेच्या रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका सर्वत्र अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वातावरण फुललेलं होतं. फुलं फुललेले होते. चंद्र आकाशामध्ये विराजमान झालेला होता आणि तो पूर्ण कलांचा चंद्र आज पौर्णिमेच्या निमित्ताने प्रगट झाला होता. त्या रात्री भगवंतांनी योगमाया मुपाश्रिता योगमायेच्या आश्रयाने या ठिकाणी लीला करायला सुरुवात केली. या ठिकाणी इतर लीलेच्या मध्ये जे वर्णन केलेले तिथे कुठे योगमाया मुपाश्रिता हा नाही आहे. योगमाया ही भगवंताजवळ आहेच आहे. बाकीच्या सगळ्या लीला त्यांनी सहजपणाने केल्या, पण आता मुद्दाम योगमायेला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि योगमायेच्या साह्याने भगवंतांनी ही लीला करायला सुरुवात केली. या ठिकाणी आपण भगवंताच्या ह्या अलौकिक लीलेचा आस्वाद घेत असताना अहम म्हणजे अहंकार हा नष्ट झाल्याशिवाय या भगवंताच्या सोहम प्रकृतीचा आपल्याला प्रत्यय घडू शकत नाही. ही जी लीला आहे ती लीला म्हणजे जीवाला लागलेली शिवाची ओढ आहे. ही लीला म्हणजे एका जीवाला, सामान्य असणाऱ्या अपूर्ण असणाऱ्या जीवाला पूर्णत्वाची लागलेली ओढ, किंवा ज्याला आपण असं म्हणू की जी अपूर्णता आहे ती अपूर्णता परिपूर्णतेकडे जायला लागते. नदी ही अपूर्ण आहे, परंतु समुद्रात मिळाली म्हणजे ती परिपूर्ण होते. जोपर्यंत ती समुद्राला मिळत नाही परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता. ही नदी जशी सतत अखंडपणाने समुद्राकडे धावत असते, कारण समुद्र ही तिची परिसमाप्ती आहे. ज्या ठिकाणी समुद्र हेच पर्यवसान आहे आणि त्यामुळं समुद्रामध्ये जाणं ही तिची ती कर्तव्यता आहे. ज्याप्रमाणे जीवाला लागलेली शिवाची ओढ, किंवा आपण असं म्हणू की एका सामान्य अशा प्रकारच्या गोष्टीला असामान्यत्वाची जी ओढ लागते ती या ठिकाणी प्रगट झालेली आहे. म्हणून हे एक अलौकिक अशा प्रकारचं नातं आहे. अहमभाव विगलित होऊन या सगळ्या स्त्रिया इथे आलेल्या आहेत आणि हा जो अनुभव आहे हा एकात्मतेचा अनुभव आहे. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगड पांघरू हरी, असं माऊलींनी एका अभंगात म्हटलं आहे. मी तू पण जिथे संपुष्टात येतं तिथे एकत्व, एक रसत्व प्राप्त होतं. आणि ही जी लीला माधुरी आहे, हे जे या ठिकाणी प्रगट झालेली भगवंताची रासलीला आहे, ती एकात्वाचा आविष्कार आहे, ती समत्वाचा आविष्कार आहे. जसं चाफा नावाच्या कवितेमध्ये त्यांनी म्हटलंय की हा चाफा हा आपण करू शुद्ध रस पान रे, जन हे विषयांचे किडे त्यांची धाव बाह्याकडे. जन सामान्य लोक हे विषयाच्याच नादी लागतात, विषयाचे किडे आहेत आणि त्यांची धाव बाह्याकडे, बाहेरच्या गोष्टीकडे धाव आहे, आंतरिक गोष्टीकडे धाव नाही. या ठिकाणी जी रासलीला आहे ती बाहेरची नाहीच आहे, ती आंतरिक आहे. आंतरिक रासलीला आहे. अंतर्गत भगवंताचा शोध हा अंतरंगामध्ये घ्यायचा असतो. त्यामुळं आपण करू शुद्ध रस पान रे. त्या ठिकाणी चाफा नावाच्या कवितेत बी कवींनी ज्या पद्धतीने वर्णन केलं आहे की एकत्व कसं आहे, द्वैत कुठेच नाही. आणि
कुठे चाफा, कुठे मी पण. मी कुठे आहे, चाफा कुठे आहे? अहो चाफा म्हणजे मीच आहे. स्वतः भगवान या ठिकाणी आत्मरूपाने प्रगट झालेला आहे सर्वत्र. तेव्हा द्वैत नावाची गोष्टच नाही. जीवाला लागलेली शिवाची ओढ या प्रकारची आहे. एका सामान्य चैतन्याला लागलेली असामान्य चैतन्याची ओढ ही आहे. एका थेंबाला लागलेली समुद्राची ओढ ही आहे. ज्याप्रमाणे ते म्हणतात, रासक्रीडा ही समजून घेत असताना अमृता, मानवा, पुषा, पुष्टी, तुष्टी, रती, धृती, शशिनी, चंद्रिका, कांती, ज्योत्स्ना, श्री, प्रीती एवढ्या 16 कलांनी चंद्र प्रगट झालेला आहे. कोणत्या कोणत्या? अमृता, मानवा, पुषा, पुष्टी, तुष्टी, रती, धृती, शशिनी, चंद्रिका, कांती, ज्योत्स्ना, श्री, प्रीती, रंगदा, पूर्णा, पूर्णामृता, कामदायिन्य आणि शशिना कला. एवढ्या सगळ्या शशीच्या 16 कला आहेत. आणि या 16 कलांनी आज चंद्र प्रगटलेला आहे. ज्यामध्ये 17वी जीवन कला भगवंताला प्राप्त करून घेण्याची धडपड या ठिकाणी आहे. 17वी जी जीवन कला आहे, 16 कलेचा चंद्र आहे तो लौकिकातला, परंतु अलौकिकामध्ये 17वी जीवन कला ती भगवंताच्या सान्निध्यामध्ये प्राप्त होते. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलं आहे की अशा प्रकारे या सगळ्या स्त्रिया भगवान पिता रात्रीही, कारण भगवंतांनी सांगितलं होतं काय की मी तुमच्या इच्छा परिपूर्ण करील. कात्यायनी व्रताच्या वेळेला भगवंतांनी आशीर्वाद दिला की तुमच्या सगळ्या इच्छा मी परिपूर्ण करीन. आता त्या इच्छा पूर्ण करण्याची वेळ आल्यामुळं श्रीकृष्णाने आपल्या शब्दाला जागून मुरली वाजवायला सुरुवात केली. याप्रमाणे त्यांनी विवरण केलं. आता ह्या स्त्रिया ज्या सगळ्या गोपिका आहेत त्या वेगवेगळ्या स्तराच्या आहेत. ह्या गोपिका एक प्रकारच्या नाहीत, त्या विविध प्रकारच्या आहेत. तिथे आत्मरसाचा अनुभव घेणाऱ्या ह्या गोपिका कुणी उद्गीत आहेत, कुणी सुगीत आहेत, कुणी कलगीत आहेत, कुणी कलकंठिका आहेत. हरविजयामध्ये श्रीधरांनी याचं विवरण केलेलं आहे. श्रुतीरूप आहेत, कुणी अमृतरूप आहेत, कुणी सिद्ध आहेत, कुणी आर्त आहेत, कुणी नित्यसिद्ध आहेत, कुणी साधनसिद्ध आहेत. अमृतरूप आहेत, संकीर्ण रूप आहेत, अन्यपूर्व आहेत, अनन्यपूर्व आहेत. अमृतरूप आहेत, कामरूप आहेत, ऋषीरूप आहेत. अशा अनेक रूपामध्ये या स्त्रिया प्रगट झालेल्या आहेत. या गोपिकांचं एका ठिकाणी विवरण करण्यात आलेलं आहे. ह्या गोपिका कशा प्रकारच्या होत्या त्यांनी म्हटलं आहे की या हरिविजयामध्ये जसं श्रीधर कवींनी याचं वर्णन केलं आहे त्याचप्रमाणे वामन पंडितांनी सुद्धा या सिद्धा आर्ता दुलती निजाया, सिद्धा आर्ता अशा प्रकारचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. प्रत्येक गोपी भिन्न भिन्न स्तराची आहे बरं का, एका स्तराची नाही आहे. त्यामुळे सगळ्या गोपिका येऊ शकल्या नाहीत. पुढे आपण बघणार आहोत. काही गोपिका घरीच राहिल्या, त्या आल्याच नाहीत का, त्यांच्या नवऱ्याने येऊ दिलं नाही. मग त्या तिथेच बसल्या आणि मनाने तिथं आल्या. इथे उच्च दर्जाच्या काही स्त्रिया आहेत, काही सामान्य दर्जाच्या स्त्रिया आहेत आणि ह्या सगळ्या गोपिका वेगवेगळ्या स्तराच्या आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की पूर्वजन्मीच्या ऋषी असलेल्या, कितीतरी वर्ष तपश्चर्या केलेल्या उग्रतपा नावाचे एक ऋषी होते, असं वर्णन भागवतात आलेलं आहे. उग्रतपा नावाचे ऋषी होते, ते अग्निहोत्री होते. त्यांनी तपश्चर्या केली, पंचदशाक्षर मंत्राचा जप केला आणि श्रीकृष्णाचं ध्यान केलं. 100 कल्प झाल्यानंतर आज त्यांना गोपी रूपाने गोकुळामध्ये जन्म मिळाला. सुनंद नावाच्या गोपाच्या घरी ही सुनंदा नावाची गोपिका आलेली आहे. ही सुनंदा पूर्वीच्या जन्मातली ऋषी आहे आणि तिने 1000 वर्ष कितीतरी कल्प तपश्चर्या केलेली आहे. ती आज सुनंदा नावाने जन्माला आली. त्यानंतर सत्यतपा नावाचे मुनी होते. ते पर्णाहार केवळ पानावर जीवन जगले आणि राधेची त्या ठिकाणी राधा आणि कृष्ण या दोघांचंही मनामध्ये चिंतन करत होत्या. श्रीकृष्णाचं ध्यान करत होते. आणि हे सत्यतपा मुनी 10 कल्पाच्या नंतर सुभद्र नावाच्या गोपाच्या घरी यांचा जन्म झाला. आज सुभद्र नावाचा गोप होता, त्याच्या घरी सुभद्रा नावाची ही गोपिका जन्माला आली. आणि तिसरं त्यांनी वर्णन केलं आहे की हरिमैधा नावाचे जे ऋषी होते,
हरिमेधा नावाचे ते निराहारी राहून क्लीम या बीज मंत्राचा जप करत होते. आता ह्रीम क्लीम हे देवीचे मंत्र आहेत. क्लीम यामध्ये कामभावना आहे, रतिभावना आहे. या क्लीम जप केल्यामुळं भगवंतांनी विचार केला की यांच्या मनामध्ये आपल्या अंगसंगाची इच्छा आहे. मग त्यांनी 69 मंत्रचा जप केला आणि आज सारंग नावाच्या गोपाच्या घरी रंगवेणी नावाची गोपिका म्हणून जन्माला आली. त्यानंतर जाबाली नावाचे एक ब्रह्मज्ञानी होते. त्यांनी पाहिलं की एक नदी होती किंवा आड होता, विहीर होती, तिच्या बाजूला एक तपश्चर्या करत होती स्त्री, मोठी तेजस्वी होती. त्या जाबाली ऋषींनी विचारलं, सत्यकाम जाबाला त्यांनी विचारलं, का हो बाईसाहेब तुम्ही कोण आहात? तिने सांगितलं की मी ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या ब्रह्मविद्या म्हणजे वेदविद्या. हो म्हणे. मग तुम्ही तपश्चर्या का करता? ते म्हणाले कृष्णाची प्रत्यक्ष आम्हाला संगती घडावी म्हणून आम्ही तपश्चर्या करतो आहोत. शब्दाने आम्हाला कृष्ण कळाला पण अनुभवाने कळाला नाही. म्हणून ही चित्रगंधा नावाची गोपिका प्रचंड नावाच्या गोपाच्या घरी जन्माला आली आणि आज ती या ठिकाणी गोपिका म्हणून जन्माला आली. त्यानंतर कुशध्वज नावाचे ब्रह्मर्षीचे पुत्र होते. शुचिश्रवा आणि सुवर्ण देव तत्त्वज्ञ होते. हे दोघं शीर्षासन करत होते आणि 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. यावेळेला श्रीकृष्णाचं ध्यान केलं आणि आज सुधीर नावाच्या गोपाच्या घरी ते जन्माला आली. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की ते म्हटलं असे कितीतरी गोपिका आहेत, ते कितीतरी वर्णन केलेलं आहे ज्या गोपिकांचं, की ज्या गोपिका केवळ सामान्य नव्हत्या हे याच्यातून लक्षात येईल. ह्या असामान्य अशा प्रकारच्या पूर्वीच्या जन्मात तपश्चर्या केलेल्या होत्या. कारण पद्मपुराणामध्ये वर्णन आहे की गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया ऋषिजा गोपकन्यका. हे पद्मपुराणातला संदर्भ आहे. गोप्यस्तु श्रुतयो ज्ञेया, ह्या गोपी श्रुती होत्या, त्याचप्रमाणे वेद होत्या, त्याचप्रमाणे गोपकन्यका ज्या गोपाच्या घरी जन्माला आल्या त्या देवकन्याश्च राजेंद्र, त्या देवकन्यासुद्धा होत्या, देवांच्या स्त्रियासुद्धा होत्या. त्याप्रमाणे ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलं आहे आनंद चिन्मय रस प्रतिभा विभाती. आनंद आणि चिन्मय रसाचा अनुभव घेण्यासाठी ह्या जन्माला आल्या. ह्या गौतमी तंत्रामध्ये वर्णन केलं आहे की लादिनी ही जी शक्ती आहे, महाशक्ती आहे, ती राधा रूपाने या ठिकाणी प्रगट झाली. उज्ज्वल नीलमणी नावाचा ग्रंथ आहे. त्या उज्ज्वल नीलमणी ग्रंथात त्यांनी वर्णन केलं की ह्या सगळ्या स्त्रिया ह्या अमर स्त्रिया होत्या, देवस्त्रिया होत्या आणि त्यामुळं आज त्या या ठिकाणी प्रगट झाल्या. ही त्यांची जी भक्ती आहे ती सामान्य नव्हे हे यातून आपल्याला लक्षात येईल. हे आपण ज्याला कामभावनेने त्यांच्याकडे पाहता उपयोगाचं नाही. ही प्रेमभावना आहे आणि काम आणि प्रेम याच्यातला फरक जर समजून घ्यायचा झाला तर कामभावनेमध्ये भोग असतो, प्रेमभावनेमध्ये त्याग असतो. इथे या त्यागभावनेतून आल्या, सगळं त्यागून आल्या. पतिसुतान्वयात आपल्या पतीला सोडलं, मुलाला सोडलं, घराला सोडलं. गोपिका मुक्तग्रहाशा हा असं वर्णन आहे. ह्या गोपिका आपल्या घराच्या आशेपासून मुक्त झाल्या होत्या, त्या विमुक्त झाल्या होत्या, तल्लीन झाल्या होत्या भगवंताशी. म्हणून भोगामध्ये आणि त्यागामध्ये फरक आहे. कामामध्ये भोग असतो, प्रेमामध्ये त्याग असतो. कामामध्ये विकार असतो, प्रेमामध्ये आविष्कार असतो. कामामध्ये स्वार्थ असतो, स्वार्थ म्हणजे मला पाहिजे, मी हे घेणार, मला हे सुख पाहिजे अशी भावना असते. तर त्यागामध्ये हे मला नको, हे तुला पाहिजे, हे तुझ्यासाठी आहे अशा प्रकारची भावना असते. स्वार्थ त्या कामामध्ये तर निस्वार्थता त्यागामध्ये. शारीर भावना कामामध्ये तर अशारीर भावना त्यागामध्ये. ऐंद्रिय तृप्ती कामामध्ये तर अतींद्रियता ही त्यागामध्ये म्हणजे प्रेमामध्ये. एकांत हा कामामध्ये. आता हे देखील आपण लक्षात घेण्यासारखं आहे की जेव्हा एखादा मनुष्य एखादी गुप्त गोष्ट करतो, जेव्हा तो स्त्री पुरुषाचा संयोग होतो तेव्हा त्या ठिकाणी एकांत असतो आणि एकांतच अपेक्षित असतो. पण इथं तर आकाशामध्ये सगळ्या देवस्त्रिया आल्या होत्या, सगळ्या देवस्त्रियांनी गर्दी केली होती, सगळे देव आकाशामध्ये, विमान सगळे दाटले होते असं वर्णन आहे. मग
अशा उघड अवस्थेमध्ये भगवान ही गोष्ट करतील असं वाटत नाही. गुप्त या ठिकाणी गोष्ट नाही आहे, ही उघड आहे. आणि ही शुकाचार्यांनी उघड करून सांगितली आहे, ही लपून काही ठेवली नाही. आपण म्हणतो ना की आपला जो महत्त्व आहे किंवा आपला जो जय किंवा विजय किंवा आपल्याला जे यश मिळतं त्यासंबंधी लोक उघडपणाने सांगतात. आणि जो आपला पराजय तो आपण सांगत नाहीत किंवा जे कमीपणा आहे तो आपला सांगत नाहीत. आपले गुण आपण दाखवतो, आपले दोष दाखवत नाही. पण इथे भगवान गुणदोषाच्या पलीकडचा आहे. त्यामुळं त्यांनी या ठिकाणी आडपडदा काहीच न ठेवता सगळी रासलीला आपल्यासमोर मांडली. म्हणून ती एकांतातली नाही आहे, तर ती लोकांतातली आहे, ती अनेकांतामधली आहे. आणखी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा रती ही भावना असते तेव्हा दुसऱ्या स्त्रीबद्दल असूया निर्माण होते. म्हणजे आपण त्याला म्हणतो की सवती मत्सर. समजा एक पत्नी आहे आणि दुसरी आल्याबरोबर सवती मत्सर सुरू होतो. पण इथं तर हजारो स्त्रिया आहेत, कोणालाच एकीमेकीबद्दल कधी द्वेष वाटला नाही, मत्सर वाटला नाही, सवतीचा भाव वाटला नाही, स्पर्धा वाटली नाही, असूया वाटली नाही. का तर हा प्रेम होतं, हा कामभाव नव्हता. म्हणून इथे स्पर्धा नव्हती, असूया नव्हती, ईर्षा नव्हती, मत्सर नव्हता. मग काय होतं तर आनंद एक रस होता, सर्वांनी मिळून हा आनंद घ्यायचा अशा प्रकारची भावना होती. त्याचप्रमाणे काम हा क्षणिक असतो, तर प्रेम हे कायमस्वरूपी असतं. हे काम भावना क्षणिक असते, ऐंद्रिय सुख हे क्षणिक असतं, परंतु अतींद्रियता ही कायमस्वरूपी टिकणारी असते. आसक्ती ही क्षणिक असते. इथे विरक्तीचा भाव आहे. आणि म्हणून ते म्हणतात ही विरक्तीचा भाव असल्यामुळंच या ठिकाणी भागवतकारांनी शब्द असा वापरला आहे की योगमायामुपाश्रिता आत्मरामोप्यरी रमत साक्षान मन्मथ मन्मथा. भागवतकार म्हणतात की या ठिकाणी जे शब्द वापरलेत की भगवंतानी योगमायेचा आश्रय घेतला, आत्मारामोप्यरी रमत, आपल्याशीच रममाण झाले, दुसरं कुणीच नव्हतं. इथे गोपिका केवळ भासमान लोकांना दिसल्या, पण कृष्ण स्वतःमध्येच रममाण झालेले होते, कारण ही सगळी कृष्णाचीच रूप आहेत. अहो, जो ब्रह्मदेवाला हे सगळे वास्त्र घेऊन गेल्यानंतर, गोप घेऊन गेल्यानंतर आपल्या रूपाने प्रगट करू शकतो, तो या सगळ्या जगात प्रगट होणार नाही का? म्हणून त्यांनी म्हटलंय की भगवंताची ही कथा ही कशी आहे तर ते म्हणतात त्रैवर्गिक तिन्ही वर्गांच्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ आहे, मुक्त करणारी आहे. आणि त्यामुळं यामध्ये आपल्याला विरक्तीचा भाव दिसतो. ही विरक्त करणारी ही कथा आहे. तस्माद रासक्रीडा विडंबनम कामविजय, या आख्यानाला कामविजयोख्यान असं म्हटलंय, कामविजयोपाख्यान असं म्हटलंय. कामावर विजय प्राप्त करून देणारं हे आख्यान आहे. मग तसं असतं तर म्हणले असतं नाही, हे केवळ रती किंवा कामाचंच आख्यान आहे, केवळ आमच्या इंद्रिय प्रीतीचंच आख्यान आहे असं म्हटले असते. म्हणून ते म्हणतात की शृंगार कथोपदेशे न विशेषतो. भागवतकारांनी, टीकाकारांनी या ठिकाणी श्रीधराचार्यांनी म्हटलंय शृंगार कथापदेशे न विशेषतो निवृत्तीपरे परेयम. निवृत्तीपरेयम ही प्रवृत्तीपर कथा नाही आहे, ही निवृत्तीपर आहे. प्रवृत्तीपर म्हणजे संसाराकडे नेणारी, प्रवृत्तीपर म्हणजे भोगाकडे नेणारी, आणि निवृत्तीपर म्हणजे त्यागाकडे नेणारी. म्हणून ते म्हणतात शृंगार कथापदेशे न विशेषतो निवृत्तीपरेयम पंचाध्यायी व्यक्ती करिष्यामः. या ठिकाणी स्पष्टपणे निवृत्तीकारक अशा प्रकारची ही कथा आहे असं म्हटलंय. आणि जर आपण महात्म्यांचा, मोठमोठ्या ज्ञानी विद्वानांचा अभिप्राय लक्षात घेतला तर ही निवृत्तीपरता कशी आहे हे यातून लक्षात येईल. याप्रमाणे भगवंतानी ही लीला करायला सुरुवात केली. या ठिकाणी परमेश्वराची रती म्हणजे भक्ती कशा प्रकारची आहे, परमेश्वराची प्रीती कशा स्वरूपाची असू शकते. आणि आज भगवंतानी हे जे अलौकिक अशी लीला करायला सुरुवात केली, त्या लीलेचं तात्पर्य काय होतं तर वेद यांना भगवान कळला नाही. वेदाच्या 16,108 ऋचा आहेत, त्यांना प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव आला नाही, तो आज त्यांना प्राप्त करून द्यायचा होता. म्हणून त्या अमृतरूपा होत्या, ऋषीरूपा होत्या. ही मधुरा भक्तीचा प्रारंभ हा अशा प्रकारे परमेश्वराच्या रतीकडून भक्तीकडे जाण्याचा आहे. परमेश्वराचे रती आणि भक्ती याच्या छटा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात.
मधुरा भक्ती हिची प्रारंभी अवस्था म्हणजे प्रेम आहे, त्यानंतर स्नेह आहे, त्यानंतर प्रणय आहे, त्यानंतर मान आहे म्हणजे लज्जा किंवा असूया हे भाव, आणि त्यानंतर राग. राग म्हणजे राग द्वेष प्रेम या अर्थाने नाही, राग म्हणजे लौकिकाचा त्याग. तेव्हा आणि 6 म्हणजे अनुराग आत्मविस्मृती. किंवा या 8 अवस्था त्यांनी दिलेल्या आहेत. कोणत्या? एक प्रेम, दुसरा स्नेह, तिसरा प्रणय, चौथा मान, 5वा राग, 6वा अनुराग, 7वा महाभाव आणि 8वा दिव्योन्माद. दिव्योन्माद म्हणजे उन्माद, जिथे सगळं विसरलं जातं. महाभाव म्हणजे वेड. या स्त्रिया कशा तल्लीन झाल्या होत्या याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला येताना दिसतं. भक्तीचं वर्णन श्वेताश्वेतर उपनिषदात केलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात सा परानुरक्ती ईश्वरे. भक्ती म्हणजे काय? तर सा परानुरक्ती ईश्वरे. ईश्वरावर परमप्रेम म्हणजे भक्ती. शांडिल्य उपनिषदामध्ये शांडिल्य सूत्रामध्ये याचं वर्णन केलेलं दिसतं. सा परानुरक्ती ईश्वरे स्वा तस्मिन् परमप्रेम रूपा म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये याचं वर्णन दिसतं. व्यासांनी पूजादिश्व अनुराग इति असं वर्णन केलेलं आहे, तर गर्गांनी कथादिश्विती असं वर्णन केलेलं आहे. मधुसूदन सरस्वती यांनी द्रुतस्य भगवत धर्मा धारावाहिकांगता सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्यभिधीयते. द्रुतस्य भगवत धर्मा धारावाहिकांगता. धारावाहिक सतत भगवंताबद्दलचं प्रेम, मन सतत भगवंताकडे असणे. सर्वेशे मनसो वृत्तीर भक्तिरित्यभिधीयते. मनाची पूर्ण वृत्ती म्हणजे भक्ती असं म्हटलंय. आणि नारदानी तर तदर्पिता खिलाचारता तद्विस्मरणेन परमव्याकुलतेती महात्म्यज्ञान तत्सुखी सुखत्वम हा शब्द वापरला आहे. तत्सुखी सुखत्वम म्हणजे काय? भगवंताच्या सुखातच त्या सुख मानत होत्या. मत सुखी सुखत्वम नाही, मला सुख पाहिजे म्हणून नाही, भगवंता तुझ्यासाठी आम्ही आलोत, तत्सुखी सुखत्वम हा भाव आहे. वल्लभाचार्यांनी गोपीचे मुख्य 3 प्रकार मानलेले आहेत. वल्लभाचार्य हे फार मोठे श्रेष्ठ वैष्णव होते. त्यांनी गोपींचे मुख्य 3 प्रकार मानलेत. एक गोपांगना ही पुष्टी अनन्य भावाने शरण जाणाऱ्या गोपिका. त्यानंतर दुसरी पुष्टी मर्यादा ह्या गोपिका. ही पुष्टी मर्यादा कोणत्या? तर कात्यायनी व्रत करणाऱ्या ह्या पुष्टी मर्यादा आहेत. अनन्य शरण जाणाऱ्या ह्या पुष्टी प्रकारच्या आहेत. आणि व्रजांगना ह्या पुष्टीप्राह हे मातृभावाने भगवंताकडे पाहणारे आहेत. अशा 3 प्रकारच्या गोपिकांचं वर्णन त्यांनी केलं आहे. आणि अंकोल या एका वृक्षाचं उदाहरण शंकराचार्यांनी सुद्धा दिलेलं आहे. अंकोल नावाचा जो वृक्ष असतो त्याचे जे फुलं जर खाली पडले तर ते पुन्हा त्याला चिकटतात म्हणे. अंकोल वृक्षाच्या छायेमध्ये गळून पडलेली जी बीज आहेत ते त्या वृक्षाला पुन्हा जाऊन चिकटतात लोहचुंबकाप्रमाणे. सुई जशी लोहचुंबकाला चिकटते त्याप्रमाणे तशा ह्या स्त्रिया भगवंतापासून तुटून राहूच शकत नाहीत. त्या अंकोल बीजाप्रमाणे पुन्हा भगवंताकडे येतात. आपल्या विश्वात्मक असणाऱ्या भगवंताला, सर्व जगाचा जो पालक आहे, पती आहे, त्याला भजतात. याप्रमाणे गोपांगनासु पुष्टीसु गोपीषु मर्यादा वृतांगनासु प्रवाहा असं वर्णन ते करतात. आणि याप्रमाणे विशुद्ध प्रेम हे पुष्टी प्रकारचं आहे. पोषण अनुग्रहाची कृपा आहे. भोग हा पदार्थ अर्पण करणे म्हणजे भोग. राग म्हणजे कीर्तन करणे. शृंगार म्हणजे दागिने वगैरे अर्पण करणे. हे सगळं पुष्टी मार्गाचे प्रकार आहेत. आणि हे सगळे स्त्रियांनी आपल्याला केलेले दिसतात. या ठिकाणी स्त्रियांनी भगवंताला भोग अर्पण केले, अन्न अर्पण केलं, तांबूल अर्पण केलं, त्याचप्रमाणे त्याला वनमाला अर्पण केली. हे सगळे जे भक्तीचे प्रकार आहेत ते सगळे गोपिकांनी केलेले आहेत. याप्रमाणे ते म्हणतात की भगवंत हे यांनी मुरली वाजवली आणि मुरली वाजवल्याबरोबर सचरण्या मुदगांछुचो मृज प्रिया या इव दीर्घदर्शना. आणि मुरली वाजवल्याबरोबर सर्व स्त्रियांच्यामध्ये चलबिचल निर्माण झाली की आता कृष्णाची भेट घ्यायची आहे. तळमळ सुरू झाली. अहो काय चाललं होतं, प्रत्येकजण वेगवेगळ्या कामामध्ये होता असं वर्णन केलेलं आहे. भगवंतांनी तर यांचं मन हरण केलं होतं. भगवंताचं रूप कसं होतं त्याचं वर्णन केलं आहे. आणि भगवंत उभे होते,
पावा वाजवत होते आणि भगवंताच्या या सुंदर रूपाकडे सगळ्यांचं मन आकर्षित झालं. त्यांनी गीत वाजवायला सुरुवात केली. तर कुणी लिंपंत्यम प्रमज्योत्योन्या, कुणी सारवत होत्या, कुणी डोळ्यात काजळ घालत होत्या, कुणी आपल्या मुलांना पाजत होत्या, कुणी दूध काढत होत्या, गाईचं दूध काढत होत्या, कुणी आपल्या चुलीवर दूध ठेवलं होतं. वेगवेगळे कर्म चाललेले होते. ते म्हणतात दुईझन ते इथे पाहिजे स्थाल्यांच्या चुल्ल्यामध्ये श्री चुलीवर दूध ठेवलं होतं. आणि कृष्णाची मुरली ऐकल्याबरोबर त्या तशाच निघाल्या. कुणी वस्त्र घालत होत्या, ते वस्त्र अर्धवटच घातलं. व्यत्यस्ते वस्त्राभरण असं वर्ण नाही. जे वस्त्र जिथे घालायचं त्याच्याऐवजी दुसरंच घातलं आणि निघाल्या अर्धवट. किंवा डोळ्यात एकाच डोळ्यात काजळ घातलं, दुसरं तसंच राहिलं, निघाल्या. एका कानात बुगडी घातली, दुसरी घातलीच नाही, निघाल्या. दूध तसंच राहिलं, ते चुलीवर जळून खाक झालं पण लक्ष नव्हतं. मुलं खेळत होते, मुलाकडेही लक्ष नाही. पती होता, पतीला कुणी जेवायला वाढत होतं, तर तशाच सगळे भांडे टाकून निघाल्या. एक 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 स्त्रिया इतकं भगवंताच्या यामध्ये तल्लीन झालेल्या होत्या की नुसतं मुरलीचा नाद ऐकल्याबरोबर दृष्ट्वा कुमुदन मखंडमंडलम रमाननाभम नवकुंकुमारुणम, भगवंताचं दर्शन कधी होईल त्या भगवंताच्या रूपाकडं तल्लीनता लागलेली. परिवेशयत्यम, कोणी वाढत होते आपल्या पतीला जेवायला, ते तसंच अर्धवट सोडलं. शिशून पयाहा, कुणी मुलाला दूध पाजत होत्या. शुशूयंत पती कांता, कुणी आपल्या पतीची सेवा करत होत्या, पाय चोपीत होत्या, तर तशाच टाकल्या. अष्टनंत्या, कुणी जेवण करत होत्या म्हणे, तो घास तसाच टाकला आणि निघाल्या. सगळ्यांना कोणाला कळेच ना हो काय चाललंय हे. का सगळ्या स्त्रिया बाहेर आल्या आणि एकमेकीकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. कोणाच्या कानात एकच कुंडलं होतं, कुणी वस्त्र उलटं नेसलं होतं, कुणी अर्धवटच नेसलं होतं, आणि कुणी एकाच डोळ्यामध्ये काजळ घातलं होतं. तर कुणी जेवता जेवताच खरकट्या हाताने निघाल्या होत्या, कुणी सारवण्याच्याच हाताने निघाल्या. लिंपंत्यम प्रमृजत्योन्या अंत्यंज काष्ठलोचने व्यत्यस्त वस्त्राभरणा काष्ठित कृष्णांतिकम ययुः. आणि जे भरा 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 सगळ्या स्त्रिया निघाल्या, त्यातल्या काही स्त्रिया निघाल्या तर त्यांच्या पतीने अडवलं. कुठे चालली ग म्हणे, कुठे चालली, नाही जायचं म्हणली, इतक्या रात्री कुठं जाती. आता पितृभीर भ्रातृबंधूभी, कोणी भावाने अडवलं, कुठे पतीने अडवलं, तर कुठे वडिलांनी अडवलं. पण अडवलं आता, पण मन तर कृष्णाकडे इतकं धावत होतं की यांनी अडवलं खरं, त्या देह तिथेच ठेवला त्यांनी. आता याचा अर्थ असा नाही म्हणत, त्यांनी म्हटलंय, टीकाकारांनी सुद्धा म्हटलंय की याचा अर्थ त्या मृत्यू पावल्या असं नाही. कारण इतक्या चांगल्या घटनेच्या वेळेला अशुभ घटना कशी घडेल म्हणे. तर त्या लिंगदेहाने तिथं आल्या, त्यांचा देह तिथंच राहिला. पतीला वाटलं आहे ना आपली पत्नी जाऊ समोरच आहे, वडिलाला वाटलं आपली मुलगी आहे इथेच आहे. दिसायला मुलगी दिसली पण तिथे नव्हतीच ती तिथून लिंगदेहाने गोविंदा पृतात्मानो निवर्तंत मोहिताहा. आणि काही स्त्रियांनी आपल्या वडिलाचं ऐकलं नाही, आपल्या मुलाचं ऐकलं नाही, आपल्या पतीचं ऐकलं नाही, आणि त्या निघाल्या कृष्णं तद्भावनायुक्ता ददुर्मिलित लोचनाहा. आणि कृष्ण जिथे बासरी वाजवत होते तिथं आल्याबरोबर सगळ्या स्त्रिया उभ्या राहिल्या. कृष्णाच्या मुरली नादाने तल्लीन झालेल्या, त्या इतक्या तल्लीन झाल्या होत्या मिलित लोचना. हा, डोळे झाकले होते त्यांनी आणि डोळे झाकून शांत उभ्या होत्या. दुस्सह प्रेष्ठ विरह तीव्र तापा सुभा. अंतःकरणामध्ये भगवंताचं अतीव प्रेम दाटलेलं, अतीव विरह, आणि आता ध्यान लागावं त्याप्रमाणे या तल्लीन झाल्या, भगवंताच्या समोर उभ्या राहिल्या. तमेव परमात्मानं जार बुद्ध्यापि संगताः जहुर्गुणमयं देहं सद्य प्रक्षीणबंधनाः. प्रक्षीणबंधनाः असं वर्णन केलं आहे. अहो, त्यांना बंधनच राहिलं नाही, सगळे बंधनं संपले, सगळे बंधनं तोडले, सगळ्या सांसारिक बंधनाचा त्याग केला. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्याला आपण रोमॅन्टिक म्हणतो, रोमॅन्टिसिझम म्हणतो, तो हाय. रोमॅन्टिसिझममध्ये आपल्या मनाप्रमाणे आपण कुठल्याही बाहेर गोष्टीच्या चौकटीमध्ये अडकायचं नाही, त्याच्या बाहेर आपल्या मनाप्रमाणे
स्वैरपणाने व्यवहार करायचा, त्याला म्हणतात. तिथे रोमॅन्टिसिझममध्ये एक वैशिष्ट्य असतं, तिथे आपल्या स्वतःच्या जीवाची देखील पर्वा नसते. जे काही होईल ते होईल, पण आपल्या मनाप्रमाणे, मनात इच्छा होईल त्याप्रमाणे. श्री शुकाचार्य म्हणतात, भगवंतांनी याप्रमाणे पाहिलं, सगळ्या गोपिका आलेल्या आणि मनोहर भगवंताचं ते रूप पाहिलं. वनम च तत्कोमल गोभिरंजितम, ते सुंदर अशा प्रकारचं वन होतं, उपवन होतं. थंड वातावरण, वायू वाहत होता, यमुनेचं जल तिथून खळखळ खळखळ वाहत होतं. हिवाळ्याचे दिवस होते, चंद्र आकाशामध्ये आलेला होता आणि सगळे रात्रीच्या वेळचे जे कुमुद आहेत, फुलं आहेत, ज्या कमलिनी आहेत त्या फुललेल्या होत्या आणि भगवंताचं कुंडल हलत होते. स यत्र कांतो जवलोल कुंडलाहा, आणि भगवंत मुरली वाजवत होते. सर्व स्त्रियांना पाहिल्याबरोबर भगवंत म्हणतात, अगं कशाला आलात तुम्ही? कृष्णाची सूचक शब्द, कृष्णाचे या ठिकाणी द्वयार्थी शब्द आहेत. या ठिकाणी भागवतकार, टीकाकार यांनी सांगितले की कृष्ण एक बोलत होता पण अर्थ दुसराच होता म्हणे. त्याच्या शब्दातला अर्थ वेगळाच होता, तात्पर्यही वेगळंच होतं, ते काही कळत नव्हतं. दुहंत्योभियुः काशीत दोहंते समुत्सुकाः, कृष्ण म्हणतात, अहो अगं तुम्ही कशाला आलात इथं? तुम्ही आपल्या आपल्या पतींची सेवा सोडून, आपल्या आपल्या वडिलांची सेवा, आपल्या मुलांची सेवा सोडून इथं कशाला आलात? शुश्रूषन्त्या पतीन कांता दर्शनंत्या पास्य भोजनम. अहो जा जा जा, इथं येऊ नका, ही रात्रीची वेळ आहे. कृष्ण सूचक शब्द श्रवणेन तत्प्रवण चित्तानाम, टीकाकार म्हणतात की त्रैवर्गिक कर्मनिवृत्तीम, कृष्णाचे शब्द ऐकल्याबरोबर त्रैवर्गिक कर्मनिवृत्तीम. त्रैवर्गिक कर्म कोणतं? अहो जे आम्हाला कर्मफल देणार आहे ते वर्ग त्रैवर्गिक. या 3 वर्गाची प्राप्ती. कोणते 3 वर्ग? ज्याला आपण या दृष्टिकोनातून विचार केला तर चतुर्वर्ग फल म्हणतो किंवा त्रैवर्गिक फल म्हणतो. हे धर्म, अर्थ आणि काम, आणि मोक्ष हा शेवटचं. धर्म, अर्थ, काम हे त्रैवर्गिक आहे. पण या सगळ्या स्त्रियांना धर्म, अर्थ आणि काम याच्या पलीकडे या गेल्या होत्या. त्यांना धर्माची अपेक्षा नव्हती. ज्या दृष्टीने धर्माचा अतिक्रम करून कर्म त्यांनी केलं. धर्म, अर्थ आणि काम या तिन्ही वर्गाच्या पलीकडे गेल्यामुळं ते म्हणतात, श्रीकृष्ण सूचक शब्द श्रवणेन न तत्प्रवण चित्तानाम तत्क्षणमेव त्रैवर्गिक कर्मनिवृत्तीन्द्योतयम. कर्मनिवृत्ती, त्यांची कर्मनिवृत्ती झाली होती. मग त्या कोणत्या धर्माच्या उपासक होत्या? फक्त मोक्ष धर्म, फक्त मोक्षाच्या अपेक्षेने त्या आलेल्या होत्या. म्हणून ते म्हणतात कर्मव्यहाय यत्तुदाह. तिन्ही कर्माच्या पलीकडे गेल्यामुळं भगवंताच्या या रूपाकडे पाहत 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 त्या म्हणू लागल्या, कृष्णा अहो तुम्ही काय म्हणता? कशाला आलो? स्वागतंतो महाभागाः. सुरुवातीला कृष्ण म्हणले आपलं स्वागत असो. पहा तर स्वागत असो तुमचं, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. पण प्रियंकिं करवाणि वहा, सांगा बरं आम्ही काय करावं तुमच्यासाठी? तुम्ही एवढ्या